कशाला म्हणजे तुम्हाला भेटायला? आम्ही तुझे कोणी नाही, तू आमचा कोणी नाही. काय तू? मी तुमचा मुलगा आहे, एकुलता आहे समीर. मुलगा आहे? त्यावेळेस आम्हाला भरमंडपातून हाकलून देण्यात आला, अपमान करून कुत्र्यासारखं. त्यावेळेस कुठे गेला होता आमचा पोरगा? अन्नाचा एक कण न खाता वनवन भटकत राहिलो आम्ही दोघे त्या शहरात. कुठे गेला होता आमचा पोरगा? मी त्यावेळी तुम्हाला खूप शोधलंय पण तुम्ही दिसले नाहीत. त्याला मी काय करणार? नाही तसं चुकलं म्हणा, माझंही माफ करा. समीर, मला ओळखलंस? अरे मैं श्रीकांत पाटिल. क्या यार समीर, इतने सालों बाद मिला और इतनी बेरुखी क्यों? नाराज हो क्या? असं काही नाही यार. बघा आई बाबा, मला तुमच्याकडे महत्वाचं काम आहे. तसं मी इथे थांबायला आलो नाही, लवकरच निघायचंय मला. थांबायला आला नाहीस तर कशाला आला? शिकता जाणे तो मी तुला सांगतो. मी आईला घ्यायला आलोय माझ्यासोबत. आई तू माझ्यासोबत चल. आई तुझ्यासोबत? कुठे येऊ? अगं कुठं म्हणजे माझ्या घरी राहायला, माझ्याकडे चल. काय? तुझ्या बाबा नाही तर एकटं सोडून मला नाही जमायचंय. आई नाही म्हणू नकोस, मला तुझी गरज आहे ग. अरे पण यांना माझी गरज आहे. माझा आदर हवा या वेळेला यांना. अगं काही दिवसांकरता चल ना. ते काय की साधनाला दिवस गेलेत आणि तुम्ही आजी आजोबा होणार आहात. काय म्हणालास? सुनबाईला दिवस गेले, आम्ही आजी आजोबा होणार आहेत. हो ऐकलं का? तुम्ही आजोबा होणार. आता राग सोडा. बघा किती गोड बातमी सांगते आपला समीर. बोला ना काहीतरी. बाबा पाठवा ना आईला माझ्यासोबत. आपला मुलगा आहे शेवटी, एवढा आग्रह करतो तर जाऊ द्या ना. असले त्याचा पश्चाताप म्हणजे मगरीचे अश्रू आहेत. पण तू जाशील मला एकट्याला सोडून? राहशील तू तिथे एकटी? मी नाही राहू शकणार ग तुझ्याशिवाय. माझं कसं होईल ग इथं? ठीक आहे, तुझी इच्छा असेल तर माझी काही. असं काय करता? काही दिवसाचाच तर प्रश्न आहे ना. लवकर परत येईन ना मी. अगं आई करेन प्रयत्न तुझ्याशिवाय राहण्याचं. त्यास तर मग चल ग लवकर, मला उशीर होतोय. जातो राहीन मी एकटा. ये, मी गाडी जवळ थांबतो. रागू नका तुम्ही. तुम्हाला काय वाटते की मी मुलाच्या श्रीमंतीला बघून त्याच्या धन ऐश्वर्याला भुलून त्याच्याकडे जाते? नाही हो, मी तर आपल्या नातवाच्या देखभालीसाठी, या घराण्याच्या वारसाच्या संगोपनासाठी जाते. हो, मला माफ करा. पण मी नाही म्हणून तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. वेळेवर औषध घ्या, वेळेवर जेवण करा. मला यायच तर स्वतःला जपा. तुम्ही स्वतःला जपा. येते मी. भाई तू जातेस पण लवकर परत. अगं मीच तुझ्या सानिध्यात राहायला आलो आहे आणि तू इथे नसणार आहेस. आणि हे बघ, अण्णा एकटे आहेत असं समजायचं नाही. मी आहे ना सोबत. त्यांची काळजी करायची नाही, मी सांभाळेन. अरे नशीब बलवान तो गधा पैलवान. आता आमचे समीर साहेबाचंच घ्या. ते इथं आले शिकण्यासाठी. आल्या आल्या नोकरी भेटली, हळूहळू पोरगी पटवली.
मजाक लग्नही झालं आणि मजाक पोरही झाले आणि आम्ही जिथल्या तिथेच. किती दिवस झाले मी माझ्या नातेवाईकांना सांगतो, सगळ्या सोयऱ्यांना सांगतो, अबे माझ्यासाठी एखादी पोरगी तरी पहा, पण नाही, कोणी लक्ष देत नाही माझं. म्हणून शेवटी मला म्हणावं लागते, अरे त्या मला बायको. सुरू कर. लग्नाच्या वेळेस नाही वाजवायला माझ्या. अरे होईल भाऊ, माझंही लगीन होईल. कोणीकडे आला तुम्ही? कोण तुम्ही? माझ्या घरी मीच कोणीकडून आलो? मला विचारायला पाहिजे की तुम्ही इथे कशी राहिला? तुमचं घर आहे का? मी मगापासून तुमचं काय पत्र म्हणून म्हटलं. अरे भाऊ ऐका, तू पुस्तक आणली विकायला बघा. एका पुस्तकाची किंमत 15 रुपये हो आणि 3 पुस्तकाची किंमत 20 रुपये. एका पुस्तकाची किंमत 15 रुपये हो आणि 3 पुस्तकाची किंमत 20 रुपये. हो. म्हणजे एवढा बैताळ मिळला? मला काही समजतच नाही असं वाटते का? अरे असं कसं म्हणतो भाऊ तू? अरे मी माझं गणित एकदम पक्का आहे आणि मी त्यावेळेचा किती शिकलो माहित नाही. किती? अरे पहिला वर्ग नापास. एवढी मोठी डिग्री आहे ना? काय भाऊ माहितीये का, आमच्या कंपनीचं कन्सेशन आहे. एक पुस्तक घेतलं तर 15 रुपये आणि 3 पुस्तकं घेतले तर कन्सेशन मध्ये आम्ही 20 रुपयाला देतो असं आहे. आणि पुस्तकं कोणती माहिती आहे भाऊ? कोणती? पहिलं पुस्तक भाऊ, पोरगी कशी पटवायची. अरे बाबा रे, अरे भाऊ, चहा वगैरे काय बोलावू का? चहा वगैरे काही? एवढी खुशी झाली? अरे माझ्या मनातलं बोललो भाऊ तू. असं काय झालं? वस्तूसाठी मी वाट पाहत होतो, ते माझं काम पूर्ण. पहिलं पुस्तक हो, पोरगी कशी पटवायची. दुसरं पुस्तक, लग्न कसं करायचं. ऐकून घे भाऊ, पोरगी कशी पटवायची, दुसरं लग्न कसं करायचं आणि तिसरं पुस्तक नको सांगू. तू तिसरं पुस्तक नको सांगू. चित्रसहित आहे हो, चित्रसहित. असं आहे का? अरे ये अरे ते रे भाऊ, अरे रे भाऊ. पोरगी कशी पटवायची, कशी पटवायची, लग्न कसं करायचं. महत्वाचं पुस्तक घेऊन चाललास तू? नाही, तिकडे दाखवतो तो पुस्तक पाहिजे का म्हणून. इकडे. अच्छा. अरे पुन्हा काय लागलं सांग भाऊ, बऱ्याच वस्तू आहेत माझ्याकडे. अरे चित्रा सहित आहेत. अरे चित्र आहेत.
समोर असतील समोर असतील अरे समोर असतील समोर समोर असतील समोर अरे काय झालं? पुस्तक भेगा केला काय झालं काय झालं का म्हणजे हो? मला तू बनवतोय म्हणजे? माझे पैसे फुकट घेतोय अरे? तिथे चित्र नाहीये काय गोष्ट करतो भाऊ चित्रात हे कोणतं चित्र होय मग हे कोणतं चित्र होय हे चित्र नव्हे का? नाही तसे नाही मग? मला ते लग्नानंतरचे चित्र पाहिजे होय? का जोडे खायला होतो का मला अरे चांगला सांगत होतो मी पुस्तक पोरगी कशी पटवायची लग्न कसं करायचं आणि तिसरं पुस्तक सोड चिठ्ठी कशी द्यायची पुस्तक विकसित विकण्याचं नको विकू अरे मोठ्या मुश्किलने लग्न कसं करायचं म्हणून मी पाहत होतो आणि सोड चिठ्ठी कुठून मदत आणलास तू हे बघ जे आहेत पुस्तकं ते दिले काम कर भाऊ काय? आपले पुस्तक ठेव माझे 20 रुपये वापर माझ्या अगच्या वेळेस मजा कर पुस्तकं नाही पाहिजे नाही पाहिजे खरंच नाही पाहिजे नाही पाहिजे माझे 20 रुपये दे दुसरीकडे चाललो कशासाठी पुस्तक नाही पाहिजे म्हणलं माझे पैसे वापस दे ना तसं ना तू हा तसं ना कोण आमच्या कंपनीचा नियम आहे घेतलेली वस्तू आम्ही परत घेत नाही परत घेतली तरी पैसे वापस देत नाही माझ्या 20 रुपयावर नजर होती भाऊ तसं नाही भाऊ घ्यायचे असलेले गेले चाललं मी दुसरीकडे आता दे मग का कधी काडी कामी येऊ शकते भाऊ काय सांगतो मी हा नाव काय का तुझं कोणाचा तुझं दादू हा? दादू अरे काय नाव आहे रे भाऊ तुझं हा मग अरे असं नाव मी आजपर्यंत ऐकलं बरं मीच काय असं नाव इंग्लंड मध्ये नाही पाहिलं ना अमेरिकेमध्ये नाही पाहिलं काय सांगतो अरे काय नाव आहे रे भाऊ तुझं काय केस आहेत रे भाऊ तुझे काय नाक आहे रे भाऊ तुझं काय दात आहेत रे भाऊ तुझे तेवढ्या दूर जाण्याची काय आवश्यकता होती का नाही तसं नाही पण शोभून दिसतात भाऊ तुझं लग्न नाही झालं म्हणतोस तू? नाही झालं दादू नाही का दादू गरमी तर बहुत असेल भाऊ तुला गरमी अरे साऱ्या जमान्याची गरमी साठवली आहे हो ना? माझ्यात मग का म्हणून मला लग्न करण्याची आवश्यकता अरे म्हणून लग्न होईपर्यंत ही गरमी कमी कशी करायची याबद्दलची एक वस्तू माझ्याकडे आहे भाऊ काय वस्तू आहे किंमत फक्त 10 रुपये भाऊ आणि जन्मभराची गॅरंटी तुटली फुटली तर पैसे 5 पटीनं परत इथल्या इथं भाऊ तो दरवाजा आहे तू चालला जा अरे नाही असं तर तू वस्तू माझ्या 30 रुपयावर तुझी नजर आहे तू वस्तू पाहून पा नाही पटली तर ठीक आहे 5 पटीनं पैसे इथले तर वापस जन्माची गॅरंटी आहे कधी तुटणार नाही फुटणार नाही म्हणजे 10 रुपयाचे 50 रुपये देशील इथल्या इथं तुटली फुटली तर मग पहा बरं हे बरं हा घे बरं हा घे भाऊ पंखा भाऊ जन्मभराची गॅरंटी आहे भाऊ कधीच तुटणार नाही फुटणार नाही पूर्ण गरमी जाईल अरे पूर्ण गरमी राहते ना जन्मभर तुटत नाही तो पंखा 50 वापस येतला येतात पुन्हा काही लागलं तर सांग असाच पंखा राहते का रे भाऊ मूर्ख मला वाटलं होतं माझ्या 30 रुपयावर गाढव अगल्याच्या कांद्या तीन अगल्याच्या अक्कल बिक्कल आहे ना मला शिव्या देतो मग शिवाय देऊन माझ्या पैसे घेऊन मला शिव्या अरे देतो. पैसे गेले तुले पण कंपनीची बदनाम करतोस का आमच्या पण मी मग काय वापरता येत नाही वापरायला जातो पंखा कधी वापरला होता का बाबा जन्मी तो हा बाप सुटला करून माझा अरे मग कंपनीची बदनाम होते इकडं सांगून मातू तरी कसा मग काय हे इकडं सांगतो पंखा कसा वापरायचा जन्मभर तुटत नाही पंखा असा बघायचा अगदी लागायचा सरळ समजला माझ्या तुझ्या लागायचं सरळ असा पकडायचा आणि पंखा नाही हलवायचा मान हलवायची कधीच तुटत नाही देव पंखा असा पकडायचा नाकाच्या समोर पंखा नाही हलवायचा फक्त मान हलवायचा शाबास अरे बघतो अजिबात काही चालली जाते काय चाललं बे काय चाललंय मला काय चाललंय हा पंखा आहे इम्पोर्टेड पंखा असा पकडायचा आणि मान अशी हलवायचा नंदीबाईला मान हलवतो पंख्याला तू हवा घालायच का पंख्यातून हवा घालत आहे बे इम्पोर्टेड आहे 10 रुपयाचा घेतलेला आहे तुम्ही माझ्या मालक म्हणून तुम्हाला 5 रुपयाला देतो आपले
तर बरं खरं म्हणजे पुन्हा करायला माझ्या काही पुस्तक आहेत. कसली पुस्तक आहे? पोरगी कशी पटवायची, लग्न कसं करायचं, अरे वा, सोड चिठ्ठी कशी द्यायची. 20 रुपयात घेतलं मालक मी. माझे तुम्ही आवडते मालक म्हणून तुम्हाला 10 रुपयाला देतो. तुम्ही काय माझं नाव घ्या. असं? हा, माझ्याकडे एक 4थं पुस्तक आहे. कोणतं की? येऊ का? कोणतं? जोड्या कशा मारायच्या? म्हणजे परत माझ्या इतिहासातून मला या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न करतायत. अगदी बरोबर बोला. पण मी सुद्धा रावसाहेब सावंत आहे. प्रत्येकाला मी उरून वाचेन, एक नाही सांगणार नाही. पण खरं सांगू, या कामात तुझी मला फार मदत झाली. हो, ह्यात आभार कसले म्हणायचे. आणि बघा रावसाहेब, हे माझं कर्तव्य होतं. एकतर तुम्ही माझ्या पप्पांचे खास मित्र आणि त्यांचे बिझनेस पार्टनर सुद्धा, म्हणून मी माझं कर्तव्य केलं, बाकी काही नाही. आणि म्हणून मी ठरवलंय, आजपासून तू माझ्या कंपनीचा चेअरमॅन. अहो, काय गरज होती याची. अभिनंदन. हो, मस्त या. चेअरमॅन नाही रावसाहेब, नुसता चेअरमॅन नाही तर तुम्ही सगळी अख्खी कंपनीच हस्तगत करायची. तू मला गोड दिलाच धरायला आहे. पण हे माझे हात, मी तुझा गळा आवडायला तुझ्या मान्यतेत कसं पोहोचेल ना, तुला कळणार देखील नाही. कारण ही तुझी कंपनी साली माझ्या वडिलांची होती. तू या कंपनीत नाम मात्र बिझनेस पार्टनर होत असे, त्यांना पासून तू या कंपनीचा मालक झालास. म्हणे ए रावसाहेब सावंत, तुझी गाठ आता या पराग नारायणशी आहे. त्याला कसं पोखरून काढायला तुझं साम्राज्य की बस चेअरमॅन आहे. रावसाहेबांसोबत आलो, त्यांनीच आणलं मला इथं. हा, अगं हो, तुझ्या पप्पांनीच आणलं इथं मला. आणि बघ साधना, मी आता दुसरा तिसरा कुणी नाही, तर तुझ्या आय मीन तुझ्या म्हणजे तुझ्या पप्पांच्या कंपनीचा चेअरमॅन झालोय. हे बघ पराग, तू इथे येत जाऊ नकोस. अरे तू ज्या वेळेस इथे आलायस ना, त्या वेळेस काही ना काही अपशकुनच घडत आले. म्हणून म्हणते की तू इथे येत जाऊ नकोस. हे साधना, रागावू नकोस माझ्यावर. आणि बघ, घाबरू सुद्धा नकोस, कारण मी पूर्वीचा पराग नाही राहिलो. आता हे बघ, अगं मी फार बदललोय, मी चांगला माणूस झालो. आणि हे माझं बालपणापासून तुझ्यावर प्रेम होतं, लग्न करायची इच्छा होती तुझ्यासोबत. पण तू त्या समीर सोबत प्रेम केलंस, त्याच्याशी लग्न केलंस, आणि म्हणून मला थोडासा राग आला, म्हणून मी त्रास दिला. आय एम सॉरी, माफ कर मला. अगं खरंच बदललोय मी. आणि ए साधना, समीर कुठं आहे? समीरला माफी मागायची आहे मला. हो, मी पाठवते त्याला. हो, पाठव. मी बसतो. समीरला पाठवते. साधना रावसाहेब सावंत, तुम्हाला त्रास द्यायलाच तर येतो मी इथे. आणि तुम्हाला त्रास दिल्याशिवाय मलाही चैन पडत नाही. कोण बोलता आपण? हा मॅनेजर का? हा, बोला बोला. काय गुड न्यूज आहे? कुठली? काय म्हणजे आपल्या कंपनीचं टेंडर पास होऊन आपल्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट मिळालाय का? व्हेरी गुड, व्हेरी गुड. वाटा पेढे वाटा. आनंदाची गोष्ट झाली माझी. हो, आमच्या मॅनेजरचं होता. काय आमच्या कंपनीचं टेंडर भरलं होतं ना, ते टेंडर पास होऊन आपल्या कंपनीला 5 करोडचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं. एकदम नफ्याची गोष्ट झाली. खरं सांगू समीर, ह्या सगळा पायगुण माझ्या नातवाचा आहे बरं का. हे माझा नातू लक्ष्मी घेऊन आलाय. काय भाग्यवान आहे मी. हे सांगू, आज या आनंदाच्या प्रसंगी
सायंकाळी मस्तपैकी 5 स्टार हॉटेलला जाऊ. चालेल. मस्तपैकी जेवण घेऊ. चालेल. मजा येईल. पण तत्पूर्वी मस्तपैकी चहा घेऊ. घ्यात ना चहा पाठव तुझा. आणि हो समीर, तू सुद्धा माझ्याविषयी तुझ्या मनात असलेला राग काढून टाक. अरे तुझ्याविषयी माझ्या मनात गैरसमज होताच नाही मुळी. नव्हता ना. हा गेले मिल यार. परत आता ही कंपनी तुला सांभाळायची आहे. जरा नफ्याचं बघ ना. रावसाहेब तुम्ही चिंताच करू नका. आता कंपनीची जबाबदारी तुम्ही माझ्यावर सोपवली. तुमच्या कंपनीला असं यशाच्या शिखरावर नवीन ठेवेन की तिथपर्यंत पोचायला दुसरा जन्म घ्यावा लागेल. क्या बात आहे. तू कशाला आणलंस? दादूला पाठवायचं होतं ना. तू दुसऱ्या रावसाहेब काय घाणेरडी बाई तुम्ही कामाला आणून ठेवली घरात. रिलॅक्स. काय ही जी बाई आहे ना, ही बाई समीरच्या गावची आहे. गरीब होती, निराधार होती. तू त्याला इथे घेऊन आला. आम्हाला गरज होती, बाईची ठेवून घेतला आम्ही. हो हे बघा रावसाहेब, असल्या नौकर माणसांना आहे ना डोक्यावर चढवून ठेवायचं नाही, तर उतरवणं फार कठीण होतं यांना. जाऊ दे ना पराग, झाली असेल चूक. अरे काय मनाला लावून घेतोय? अरे काय म्हणाल, मस्त चहा प्यायचा मूड होता माझा. आणि बघ हे तुझ्या गावची बाई आहे, म्हणजे तू नाही, तू हिची बाजू घेऊन बोलतोस म्हणून म्हणतोय की तुझी कोणी नातेवाईक तर लागत नाही. माझी नातेवाईक वगैरे कोणी नाहीये. ती आमच्या घरची मोलकरीण आहे, मोलकरीण. सायंकाळी यायचा. सायंकाळी हॉटेलला नक्की न चुकता. चहा प्यायचा मूड होता, गेला थोडा. येतो मी. हे बाई, तुम्हाला काही मॅनर्स आहेत की नाही? अक्कल बिकल आहे की नाही? थोडा चहा देता येत नाही काय? गावलं बाई तुम्हाला असतं घरात. त्या अक्कल शिकवतीला. ते चुकून पडलं रे ते मला. झालं तुझं समाधान? झालं तुझ्या मनासारखं? तुला कित्येकदा सांगितलं की इथे माझ्या मित्रांसमोर येऊ नकोस आणि मला समीर म्हणून आवाज देऊ नकोस म्हणून. अरे पण का? मी माझ्या मुलाला नावाने हाक मारू शकत नाही का? हेच इथे कळायला नको की तू माझी आई आहेस आणि मी तुझा मुलगा आहे म्हणून. आज रावसाहेबांची वेगळी प्रतिष्ठा आहे, समाजामध्ये वेगळी इज्जत आहे आणि माझ्यामुळे त्यांना खाली बघावं लागेल. त्यांची इज्जत कमी होईल. यानंतर तू मला साहेब म्हणायचं, फक्त साहेब. कळलं? फक्त समीर साहेब म्हणायचं. कळलं मला, चांगलं कळलंय. माझ्या तू मला इथं आपली आई म्हणून नाही, तुझ्या बायकोची सासू म्हणून नाही, किंवा तुझ्या बाळाची आजी म्हणून नाही, तर अविरत फुकटात तुझ्या बायकोची आणि या घरातल्या सर्वांची सेवा करणारी एक मोलकरीण म्हणून घेऊन आलास तू मला. हे बघ आई, तुझा गैरसमज. नको 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 म्हणूस आई. अरे ऐकतील कुणी, माहित होईल की मी तुझी आई आहे म्हणून. उगीच तुझे नाचक्की होईल. तू मला बाईच म्हण, मोलकरीण असतो. तुझा मुलगा असलो तरी आज माझी वेगळी प्रतिष्ठा आहे, समाजामध्ये वेगळी इज्जत आहे. आणि तुला इथे काय कमी आहे का? काय कमी आहे? मस्त आलेशान बंगल्यामध्ये राहायला मिळते, 5 पकवानाचं भोजन खायला मिळते, मऊ मऊ गाद्यावर लोडायला मिळते. हे भेटलं असतं त्या गावातल्या झोपडीत? भेटलं असतं का सांग ना? खूप सुखात ठेवतोस नाही तुम्हाला, खूप सुखात. पण नकोय मला हे सुख. मला माझा समीर हवाय, समीर. तो हरवला या शहराच्या मायाजाळात. अरे ज्यावेळी तुम्हाला इथं घेऊन आलास ना, त्यावेळेस आणि माझा परिचय मोलकरीण म्हणून करून दिलास, तेव्हाच निघून गेले असते मी गावी. पण गावी जाऊन तुझ्या बाबांना काय सांगितलं असतं की माझ्या मुलाला मला आई म्हणून नाही, तर एक मोलकरीण म्हणून घेऊन गेला. काय वाटलं असतं त्यांना, किती दुःख झालं असतं. तरी मी इथं अपमानाचे कडू घोट पिते आहे, ते तुझ्यासाठी किंवा तुझ्या बायकोसाठी नाही, तर आपल्या नातवासाठी राहते इथं. समीर, तू बदललास, अहंकारी झालास. पण एक गोष्ट लक्षात ठेव, हा रावसाहेब सावंत जरी करोडपती असला ना, तरी तुझा बाळा आमचा नातू आहे. आमचाच आडनाव त्याच्या नावामागे लागणार आहे. जीवनदास मोहितेंचा नातू म्हणून या जगात ओळखल्या जाणार आहे. आणि तुम्हाला आता काय म्हणालास की मी तुला समीर म्हणायचं नाही, साहेब म्हणायचं? तर ठीक आहे. आज यानंतर माझ्या या ओठावर येईल ते फक्त साहेब. कारण की तू माझा साहेब आहे आणि मी कोण आहे रे तुझी? मी तर तुझी मोलकरीण आहे.
अहो तुमची वत्सला आणि तुमचा नातू चिचू आलाय. अहो बघा ना कसा आहे तुमचा नातू. अहो हे काय अहो घ्या म्हटलं बाबा रडायला लागला ना तुमच्याजवळ. तुमचा नातू ना खरं समीर सरकारचा आपला नातू. चिक्कू चिक्कू अगं ए वत्सले अगं दे ना माझ्याकडे दे चिक्कूला. अगं दे ए चिक्कू ए चिक्कू अगं दे माझ्याकडे दे. काय झालं असे काय करतात. अरे वत्सला इथं चिक्कूला घेऊन आली होती. खूप गोड आहे माझं नात. अहो अण्णा इथे कुणी नाही. तुम्हाला भास झाला असणार. बघा कोण आहे इथे. मी स्वप्न पाहत होतो का रे. अण्णा हो कदाचित तुम्ही स्वप्न बघितले असेल. माईला इथून जाऊन बरेच दिवस झाले ना. माईवर तुमचं खूप प्रेम आहे. त्यामुळे माईची तुम्हाला आठवण येत असेल. खूप आठवण येते का माईची. हो तुझी माई मला विसरली असेल का रे. माझी आठवण सुद्धा येत नसेल नाही. श्रीमंत मुलाकडे राहते ना. प्राध्यापक आहे तिचा मुलगा. सुनबाई खूप मानपान करत असेल म्हणून माझी आठवण सुद्धा येत नसेल नाही. नाही अण्णा माई तुम्हाला नाही विसरू शकत. हे बघा माईचं पत्र आलंय तुमच्यासाठी आहे. हे बघा बघा. अरे मला बारीक अक्षर नीटसे दिसत नाही. तूच वाच. मी समीरला सांगून डोळे तपासून घेईन म्हणतो. ठीक आहे मग ऐका. तीर्थस्वरूप जीवनराव यांना सौ वत्सलेचा पाया लागला. मी अगदी सुखात आहे. माझा मुलगा मला फुलासारखा जपतोय. मला इथे कोणतीही कमतरता नाही. नेहमी आई आई म्हणत मागे मागे असतो. सुनबाई तर अगदी मुलीसारखी प्रेम करते माझ्यावर. आपला नातू खूप छान आहे. अगदी तुमच्यासारखा दिसतो. वेडे माझा नातू आहे तो. अण्णा समोर बघा. स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या. जास्त काम करू नका. श्रीकांत कसा आहे त्याला माईचा अनेक आशीर्वाद. मला तुमची आठवण झाली की खूप बेचैन होतंय. रात्रभर रडते. मला सुद्धा तुझी खूप आठवण होते. अजून इतकी वर्ष आपण संसार काटला ना. सुखदुःखामध्ये कधी कुणाची साथ सोडली नाही. पण आयुष्याच्या उत्तरार्धात आपण एकमेकांपासून वेगळे राहतो. अरे काय मी जातो तुझ्या माईला भेटायला. होय अण्णा तुम्ही जा. इथल्या डॉक्टरांच्या औषधांनी तुम्हाला आराम नाही. तिथे जा. समीरला सांगा आणि चांगल्या तज्ञ डॉक्टरकडे आपली तब्येत तपासून. खूप काळजी करतोस तू श्रीकांत माझी. हा मी अगदी लहान असताना तुम्ही माझ्यावर केलेल्या भरभरून केलेल्या प्रेमाचं कर्ज माझ्या परीने फेडायचा प्रयत्न करतो. चला तुला सांगू श्रीकांत तू आहेस म्हणून इथे एक एक दिवस काढतोय मी वत्सलेशिवाय. तू जर नसतास ना श्रीकांत तर माझं ते जाऊ दे. मी जातो तुझ्या माईला भेटायला. उद्याच निघून जातोय. मी गेल्यानंतर समीरला खूप आनंद होईल. मला इथं ठेवू की तिथं ठेवू असं होऊन जाईल त्याला. मोठ्या दवाखान्यात घेऊन जाईल तो मला डोळे तपासायला. माझा उपचार करायला. अहो मी माझ्या नातवाला भेटायला जातोय. माझ्या पोराला भेटायला जातो. प्राध्यापक आहे ना माझा मुलगा. तुमच्यासाठी येताना गोड खाऊ घेऊन येईन. नवीन नवीन कापडं घेऊन येईन. चल तयारी करतो ना. निघून जातो. चल तर मालक मला एक ना एक दिवस कामावरून काढून टाकल्याशिवाय राहत नाही. मी हजारदा सांगतो मला एक तरी काम करू द्या. आज मी वत्सलाबाईला ठणकावूनच सांगतो. मी विचारतोच त्यांना. दादू अरे कुणाशी बोलतो. मी तुमच्याविषयीच बोलत होतो. माझ्याविषयी. हो. का रे काय केलं मी. बरोबर आहे ना. आता तुम्ही हे सांगा जेव्हापासून तुम्ही घरी आलात तेव्हापासून मला एकही काम करू देत नाही. सर्व कामं तुम्हीच करता. आणि अशा प्रकारे जर तुम्ही केलं तर मालक मला काढून टाकतील का. नाही अरे माझ्यामुळे मी तुझी नोकरी जाऊ देणार नाही. तू काळजी करू नको सर. पण मला सांग माझं एक काम करशील का. कोणतं. पैसे घे आणि दुकानातून जायफळ आणि जस्तबन घेऊन ये. जायफळ आणि जस्तबन कशासाठी. अरे आपल्या छोट्या बाळासाठी. त्याला सर्दी होऊ नये खोकला होऊ नये. आणि सध्या तो बोबळ बोलतो ना तर छान बोलता यावं म्हणून हे जायफळ आणि जस्तबन. म्हणजे स्पष्ट बोलण्यासाठी. वत्सलाबाई मला बरेच दिवस पाहतो मी आमचे मोठे मालक आहेत ना तेही स्पष्ट बोलत नाही. काय बोलतात काय समजत नाही. मला वाटतं लहानपणी त्यांच्या मायनं त्यांना काहीतरी दिलं नसेल. त्यांच्यासाठी मी एवढं घेऊन येतो. अरे कर मोठे मालक आहेत तुझे. नाही प्रेम करतो मी त्यांच्यावर मनापासून. अरे म्हणून वाटते कधी कधी होच म्हणावं लागतं. काय म्हणतात तर काय
समजतच नाही. ठीक आहे, आणतो मी. दादू, अरे हे सगळं करते मी माझ्या नातवासाठी करते, कारण की मीच तर माझ्या चिकूबाळाची आजी आहे, सख्खी आजी. पण कुणाला सांगू शकत नाही रे, आणि लोकांसमोर कौतुकही करू शकत नाही मी माझ्या नातवाचं. काय झालं म्हणजे? दादू कुठे गेलाय? तो बाहेर गेलाय. बाहेर गेलाय? त्याला नुसतं बाहेर फिरायला पाहिजे, घरातली काही कामं करायला नको, ऐकता खायला पाहिजे ना. येऊ दे, त्याला नोकरीवरून काढून टाकते. काय समजतो काय स्वतःला? नाही, गावभर हिंडायला पाहिजे त्याला. नाही बाईसाहेब, त्याला नोकरीत काढू नका. मीच पाठवलं ना दुकानामध्ये त्याला. तू कशाला पाठवलंस त्याला दुकानात? नाही काही काम आहे का तुझं आता? ते जायफळ आणि जस्तबन घेण्यासाठी पाठवलं मी. कशाला? आपल्या चिकू बाळासाठी. काय? चिक्कू बाळासाठी हे असले घाणेरडे वस्तू खाऊ घालणार आहेस का त्याला? काय वेळ बिल लागली काय खेळले? बाईसाहेब, आपल्या चिकू बाळाच्या तब्येतीसाठी म्हणून मी ठरले. या शहरात डॉक्टर लोक आहेत म्हटलं, त्याला तुझ्यासारख्याची गरज नाही. आलं ना लक्षात? मूर्ख कुठली, पुन्हा हे असले धंदे करायचे नाही. आलं लक्षात? जेवढी कामं सांगितली तर तेवढी कामं करत जा. ठीक आहे, ज्येष्ठ बनानी. हे जे का तुमचं जायफळ आणि कस्टमर, पुन्हा ही धंदा इथे चालणार नाही. जेवढी कामं सांगितलीत ना तेवढी कामं करत जा. मोलकर नाहीस ना तर मोलकरी सारखीच वाग. आलं लक्षात? विनाकारण माझ्या संसारात ढवळाढवळ केलेली मला अजिबात आवडणार नाही. दादू, हे 10 रुपये घे आणि दुधाची पिशवी आण जा लवकर. दुधाची पिशवी आण लवकर, घे लवकर. अजून काही आहेत का? अजून काही सांगायचं काय आहे का? जेवढी कामं सांगितली ना तेवढी कामं करत जा. तो किती वेळ? किती वेळ? माणूस नाही आहे का मी? सकाळपासून दुकानात पाठवता. थोडस मीठ आहे, थोडस तेल आहे, थोडस हे आहे, थोडस ते आहे. माझे पाय आहेत की काय आहेत? आणि एवढं तुम्हाला वाटतं तर फटफटी घेऊन द्या ना. आला बरं मुद्द्यावर. फटफटी घेऊन द्या अख्खं गावभर फिरायला, त्या सुमनला, त्या राणीला, सगळ्यांना गाडीवर फिरवायला आणि त्याला फुकटचा चहा पाजायला. एवढे सध्या बरं सुचतात तुला, हो की नाही? बरोबर आहे ना, बरोबर आहे. मी हे काम करतो, तुम्ही म्हणजे विनाकारण मी हेच करतो. मी काय म्हटलास? काही नाही. बोल बोल बोल, काय म्हटलास? काय कोणते काम करतोस तू? कोणते काम करतोस? अरे घरातला एक काम तरी करतोस का? तू सांग मला आधी. मला सांगतोयस काय असं आहे का? कसं असं वाटायला ग? बाईसाहेब, कशाला एवढं चिडता? पण मी काय म्हणते, आपला चिकू आता मोठा होत आहे, पण अजूनपर्यंत तुम्ही आपल्या अंगावरचं दूध नाही पाजलं त्याला. ए थेरडे, तुला काय वेडबीड लागले की काय? मी माझं दूध पाजू का? मी तारुण्यातच म्हातारी दिसायला लागू का? मी माझं फिगर आत्ताच्या आत्ताच खराब करून घेऊ का? बोल ना. बाईसाहेब, एकदा स्त्री संसारात पडल्यावर, एका बाळाची आई झाल्यावर कशाला पाहिजे फिगर? खरं तर जगायचं असते मुलासाठी, झिजायचं असते त्याच्या आयुष्यासाठी. त्याला आईच्या दुधाची खूप गरज आहे चिकू बाळाला. ऐका माझं. थेरडे, तू मला शहाणपणा शिकवणार आहेस का? तू अनपढ गवार, तू मला शहाणपणा शिकवणार आहेस का? जेवढी आपले काम आहेत ना तेवढीच कामं करत जा. चल जा, ती खुर्ची आण. माझं डोकं खूप दुखते, माझं डोकं थोडंसं दाबून दे. तुमचं डोकं मी चेपून देऊ? काय ग, मला एक सांग. अगं तुझ्याशिवाय या घरात कोणी आहे का? म्हणे मी दाबून देऊ? तुझ्याशिवाय कोण दाबणार आहे ते माझं डोकं? चला आण ती खुर्ची. सगळी कामं सांगा या बाईला. एक काम जड करत नाही ही बाई. अगं आणतेस का लवकर आता? बोलायलाच लावते बाई मला. माझे पाय दाब, माझे पाय खूप दुखत आहेत. आणि काय ग, मला एक सांग, ते शिळं अन्न बाहेर का टाकून दिलंस? नाही मी म्हणते तुला खायला काय रोग आला होता की काय? पण बाईसाहेब, 2 दिवसाचं शिळं अन्न होतं म्हणून टाकलं. 2 दिवसाचं शिळं अन्न होतं. बोलायला तुम्हाला फक्त काढणं पाहिजे का? पण शिळं अन्न खायला नको. पुन्हा ते धंदे करायचे नाही, शिळं अन्न बाहेर टाकायचं नाही. आलं लक्षात? चल माझे पाय दाब.
खेळ चालला माझ्या नशिबाचा. शिळांना मीच खायचं, सुनेचे पाय मीच चेपायचे. काय काय चाललंय माझ्या नशिबामध्ये. अगं कसला विचार करतेस थेरडे? अगं माझे पाय दुखतायत, पाय दाब. तू बाई सांगा या बाई एक काम धड करणार नाही ही बाई. अरे 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 देवा देवा देवा. अगं एवढा हळू दाबशील का? थोडं जोरात दाब ना. जोर नाही का तुझ्या हाताला? प्रत्येक गोष्ट ओढायला लावा या बाईला. अगं कशी दाबतेस? आता जोरात म्हटल्यावर एवढं जोरात दाबायचं असतं का? थोडं हळू दाब ना. आपण टाकला नुसता. चल माझं डोकं दाब. एक काम धड कधी करणारच नाही तू तर. शी बेधड तुझी. अगं डोकं दाबतेस का? आय 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 मेले ग मेले. काय बरं वाटतंय ग देवा 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 देवा. आ हा हा हा. का बरं वाटतंय ग देवा देवा देवा. काय ग मला एक सांग, एवढे दिवस कामं करतेस तू पण कधी पगाराविषयी विचारलं नाहीस तू. 2 वेळचं खायला मिळते ना बाईसाहेब, कशाला पाहिजे पैसे. रोज शिव्या खातेस तरी तक्रार नाही तुझी. कसली काळच आहे का तुझं हे दगडाचं. आईचं बाईसाहेब माझं. बाईसाहेब आपला चिकू बाळ उठला, त्याला भूक लागली आहे. अरे आले रे बाळा आले आले. ते लवकर पेपर उतरा तेव्हा शिक्षा करू. बघितलं बाईसाहेब, आईचं काळजी असं असते. तुम्ही तुमच्या बाळाचा आवाज ऐकायला येताच कसं धावत पळत सुटलं. मग मी सुद्धा एक आई आहे बाईसाहेब. माझं सुद्धा आईचं काळीच आहे. काय झालं? डोकं खराब व्हायला? दिमाग खराब झालाय माझा अख्खा. एक तर त्रास देतो इकडे तू मला त्रास देतो. काय समजतोस का तुम्हाला? दोघांनी खेळणं करून टाकलंय माझ्या आयुष्याचं. खरं म्हणजे तुझा बाळ आहेच नाही, तो माझा बाळ आहे म्हणून तुला त्रास देतोय. कुठला पुन्हा चेष्टा करतोय. जाऊ दे, आज तुझ्यासाठी स्पेशल सरप्राईज आणलेला आहे. माझ्यासाठी काय सांग ना. ओळख काय असेल? येस 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 येस. माझ्यासाठी ना चॉकलेट्स आणले अशी हो ना? चॉकलेट्स नाही नाही आलं लक्षात. माझ्यासाठी रिंग आणली अशी. नेव्हर. येस येस येस. माझ्यासाठी सुंदरशी साडी आणली अशी हो ना? नाही ग तुला काहीच कळत नाही. मग काय आणलंय सांग ना. ओळख ना. नाही माहिती मला सांग. हरली? हरले. बघ काय. वाव सो क्यूट नेकलेस. माझ्यासाठी आणलेस? आवडला? खरंच खूप सुंदर आहे. माझ्यासाठी आणलेस ना? तुझ्यासाठी नाही तर कोणासाठी? विचारलं. वा वा. कशी दिसते? क्या बात. सांग ना. सुंदर. काय सुंदर? अप्रतिम. अप्रतिम म्हणजे? चंद्रही लाजेल अशी. अच्छा. खरंच साधना, एक मुलाची आई झालीस. तरी पण असं वाटतंय की अजूनही मुलगीच आहेस. खरंच परमेश्वराने तुला चिर येऊन हा वरदानच दिलेला आहे. माहिती नाही, खरंच मी स्वतःला भाग्यवान समजतो की तुझ्यासारखी पत्नी मला मिळाली. मलाही तुला काहीतरी सांगायचं. काय सांगायचं? ऐकशील? नक्कीच. तर ऐक मग.
ऐकलं आणि खुश होऊन गेले. आनंद गगनात मावेनासा झाला माझा पण. अच्छा ए साधना, बोल ना. खरंच तू माझ्या जवळच राहावीस असं वाटतं. तासन तास नव्हे, युगानुयुगे. पुढे झालं. हा, आपल्या घरात आहे ना बाळ आहे, परत ती थेरडी आहे आणि पप्पा पण तुला माहिती आहे ना. अजून काय म्हणतेस तू? काही नाही. बाबा ते बाबा. कुठे गेला होता तू? कोण? तू मी फुलाण्यासाठी नाही, दूध आणण्यासाठी. कमीत कमी दरवाजा तर ठोठवायचा होता. कोणता दरवाजा ठोठवू मला? कोणता दरवाजा? अरे तो दरवाजा तुम्ही बंदच केला नाहीये. किती वेळा तिथे आलो मी, येतो आणि वापस जातो. तुमच्या कडेचं फुल. तुला कळत कसं नाही? खरा इशारा तर करायला पाहिजे होता. कुणाला इशारा करू? कोणाला इशारा करू? अरे तुम्ही तर आपल्या गाड्यामध्ये दंग होत्या. बरं मला एक सांगा, काय तुम्हाला म्हणजे ह्या मालकाने ह्या खोल्या बांधून ठेवल्या ह्या काही नाही आहेत का? याच्यामध्ये आपलं सुरू करता का? तू कशाला जडतोय संचावर? मी जळत नाही, मग तुमच्यापेक्षा ते जनावर म्हणले. आमचं लग्न झालेलं आहे, आम्ही काही करू शकतो. बरोबर आहे. लग्न झालाय मग फुलं तू कसं नाही झालंय? बरं मालक मला एक सांगा, ह्या मालकीन बाईचे फुल म्हणत होत्या तर गोबी चौकात धोत्रात काय बोलतोस काय तू? तुला काय करायचं त्याच्याशी? मला काय करायचं नाहीये. हे घ्या दूध, घ्या दूध. समीर डार्लिंग, तू कॉफी घेणार आहेस का? मी नाही घेणार आहे. मी तुला विचारलं का? आता मला विचारलं नसतं का? त्यांना विचारल्यानंतर मला नाही विचारलं असतं का तुम्ही? फुल घेता? अरे फुलच येते. चहा घेता का म्हणून? लवकर कोण आहे? मला कोण आहे? काही चाललंय काय इथे? दिमाग खराब करून टाकला का माझा? काय बोल लवकर. मी काय बोलत नाही आता. साधना, त्याच्या तोंडाला नको लागू. जा कॉफी बनव लवकर. तू कॉफी घेणार आहेस ना? स्पेशल कॉफी बनव. यस, स्पेशल कॉफीच बनवते. आणि लवकर. फुल विसरू नका. मालक मला एक सांगा, काय जो रात्री जो आवाज येतो चिल्लावण्याचा, तो हाच आवाज हो का? काय बडबडतायस मूर्खासारखा? म्हणजे तुलाही आवाज येतो का? आवाज म्हणजे का मला कान नाही आहेत का? तुला नक्कीच स्वप्न पडत असतील. मला स्वप्न पडत नाही आहेत, स्वप्न तुम्हाला पडत आहेत. आणि हे सांगा तुम्ही, काय? इथं आल्या आल्या तुम्ही नोकरी भेटली, छोकरी भेटली, तरी मुलगाही झाला तुम्हाला, तरी इतके दिवस झाले तरी तुम्ही कातवल्यासारखे काऊन करता? तुला म्हणायचं काय आहे? मला हे म्हणायचं आहे की असं भर चौकात करतात, एखाद्या चौकात जाऊन करा ना. तू कशाला जडतोयस आमच्यावर? अरे जळणार नाही तर काय करणार? तुला जर असं वाटत असेल तर तूही माझ्यासारखं कर ना. तुमच्यासारखं करू? सुंदर अशी मुलगी पटवायची, असं? गठवायची, हा, म्हणजे मजा कसं आपोआपच होते. लग्न करायचं, हा, मुलगा करायचा आणि माझ्यासारखं सुखी व्हायचं. म्हणजे आपोआपच होते. मी तुला सांगू का एक सूत्र? हा, सांग. मुलगी कशी पटवायची? सांगा, सांगा. मी सांगतो, ऐक. एखादी सुंदर अशी मुलगी जात असताना दिसली, हा, ती आवडली हा, की तिच्या जवळ जायचं, हा, हा, तिच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करायचा. असं हळूच म्हणायचं, हा, ए मुली, हा, हा. तू खूप सुंदर आहेस. मग ती हसेल, नाही 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 तिच्या गलावर खडी नाही नाही पडेल. नाही नाही, याच्यापैकी काही होणार नाही. ती पायातील काढेल आणि असा बदलवेल, असा बदलवेल. म्हणजे याचाही चांगला अनुभव आहे का? दोनदा अनुभव आलेला आहे. आणि मालक तुम्हाला पोरी बारीचा मार माहित नाहीये, त्यांना हान विषय नाहीये. रमदाळू रमदाळू न घुसमाळू घुसमाळू मार मारतात. म्हणजे हे निशाण आहे तर त्याच आहे का? कुठल्या जागेचा विचार करत नाही ते. तरी पण तुम्ही माझे गुरु द्रोणाचार्य आणि मी तुमचा शिष्य एकलव्य. सांगा कोठी मारू बाण. घरात कामं पडलेली आहेत, कामं करा आधी. चल. शेवटी गेल्या त्याच्यावरतीच गेल्या तेवढी. फक्त तुम्ही आपलं काम करा, तुम्ही आपलं काम करा, मला आपलं काम करायला सांगा. काय माणूस आहे, मूर्खासारखी बडबड करतो. पण काही का असो ना, हसत जगायचं, हसवायचं आणि हसायचं
काय लाईफस्टाईल आवडलंय मला. हे ग साधना लवकर. अगे साधना, तुला कोणी आणायला सांगितलं कॉफी? हे इथे. काय एक विचारू का? तुझे बाबा गावी एकटेच आहेत, त्यांना इथं घेऊन येतोस का? कशाला त्यांना गावाकडेच असू दे, नेहमीच आजारी असतात. हो, नेहमीच आजारी असतात म्हणून एखाद्या मोठ्या डॉक्टरकडे त्यांना दाखवून मला सांग, गावाकडे दवाखाने नाही आहेत का? गावाकडे दवाखाने नाही आहेत? त्यांच्या आजाराचं इथे प्रदर्शन नको, तुला सांगून ठेवतोय. अरे पण तुझे जन्मदाते म्हणून पाठवतो ना दर महिन्याला पैसे गावाकडे. या महिन्याला जास्त पाठवेन झालं, पण ते इथे यायला नको, मला आवडणार नाही. मी तुला सांगून ठेवतोय. असं करू नकोस रे, मी तुझ्या पाया पडते पण त्यांना घेऊन ये. यार इथे मी धर्मछत्र उघडलेलं नाहीये. तुला का समजत नाही की ते इथे आले तर त्यांचा आजार आम्हाला सगळ्यांना होईल, आमच्या चिक्कू बाळाला होईल, सारं घर आजारी करतील ते. समीर, असं का वागतोस रे तू आमच्याशी? इतका कठोर का झालास? आम्ही तुझे जन्मदाते आहोत. अरे इतका अहंकारी बनू नकोस बाळा, उतू नकोस, मातू नकोस. किती मस्त बंगला नाही या समीरचा, पण घरात कोणीच दिसत नाही. अहो, घरात कोणी आहे का? अहो, घरात कोणी आहे का? अगं बाई, काय हा अवतार? व्हॉट नॉनसेन्स. काय झालं ग म्हातारा? आणि कसला अवतार म्हणतेस तू? हे काय, हे लहान मुलासारखे अर्धे पांढरे कपडे का घातलात तुम्ही? हा, ए म्हातारे, हे लहान मुलाचे कपडे नाही, माझे कपडे आहेत. तुमचे कपडे? मग नक्कीच तुमचा टेलर तुमचे कपडे पूर्ण शिवायला विसरला असेल, नाही का? बरोबर आहे ना? ही फॅशन आहे, फॅशन. आधुनिक नया जीवन जीने का तरीका, यू नो, लाइफस्टाइल बेबी. फॅशन? फॅशन, नंगी फॅशनला तुम्ही फॅशन म्हणता? अगं, स्त्रीचा दागिना असते लज्जा, त्या लज्जाचा तू लिलाव करायला निघाली आहेस. आणि या असल्या अवतारात जर तुझ्या आई बाबांनी तुला बघितलं तर काय वाटेल का त्यांच्या मनाला? काय वाटेल त्यांना? काय वाटेल? आमचं इथं चालतं खुल्लम खुल्ला, दारू, विस्की, सिगरेट, हीच आमची लाइफस्टाईल. आणि तुम्हाला का भाषण देत आहेस? समीरला बोलून आण. मी बोलवते, पण आमच्या घरात लहान मुलगा आहे, असं सिगरेट पिणं माझ्या तोंडावर धूर का सोडता बाईसाहेब? ते सिगरेट फेका, आमच्या घरात लहान. काय म्हणते तू माझा? हे बघा, माझ्या तोंडावर धूर सोडू नका तुम्ही. घे, काय करशील तू माझा? काय करणार आहेस? लहान मोठ्याचा मान कसं करायचं तेवढे कळतंय तुला? तुझी इतकी हिंमत, तू मला मारलंस? मारलंस तू? थांब तू, थांब. काय झालंय? समीर बघ ना, गावंडा भाई मला मारते आणि मला शिवी देते. खोटाडी, खोटं खोटं बोलते समीर. समीर, मी नाही विचारलं. समीर साधना घरी आहेत का? तर माझ्यावर भडकली, मला शिवी देऊ लागली. मला इथून जायला सांगितलं. पुन्हा जर खोटं बोलस ना तू दुसरं थोडी नका. किती माझा तुझ्या मोलकरीला. समीर, अरे तुझे मोलकरी तुझ्यासमोर माझा अपमान करते, तरी तू गप्प आहे समीर. तुला मोना, तू शांत हो, तू समजदार आहेस. अगं समीर, खूप झालं. आपण तर संपली आपली मैत्री. मोना, मोना, तर तू इथे चुपचाप राहायचं सोडून माझ्या आणि साधनाच्या मैत्रिणीची भांडण काय करतेस? त्यांना मारायला काय जातेस? वरवर काय झालंय तुला? म्हणजे
हे शहर आहे, शहर महानगर, हे खेळ नाहीये. इथल्या चालीरीती वेगळे आहेत, नीती नियम वेगळे आहेत. हो हो, तिथल्या चालीरीती वेगळ्या आहेत. मात्र आई वडिलांना सांभाळायचं नाही, त्यांचा अपमान करायचा, मोलकणीसारखी वागणूक करायची हे शिकतो नाही. खबरदार एक शब्दही बोललीस तर माझ्या तोंडाला तोंड देते, माझ्या तोंडाला.